मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे चांगले आरोग्य तसेच घरातील समृद्धीमध्ये वृद्धी व्हावी यासाठी लावले जातात. त्यासोबतच घरातील दारिद्र्य, नकारात्मकता, वाईट शक्तींपासून आपल्या घराचं रक्षण व्हावं यासाठी लावले जातात. हे दिवे तेलाचे किंवा तुपाचे तुम्ही लावू शकता. तसेच कणकेचे किंवा आपल्या घरामध्ये मातीच्या पणत्याही आपण दिवाळीमध्ये नवीन आणत असतो, त्या देखील तुम्ही लावू शकतात. पहिला दिवा देवघरात देवांजवळ लावावा. दुसरा दिवा तुळशीजवळ प्रज्वलित करावा. त्यानंतर घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्यावर आपण 2 दिवे लावावेत. चौथा दिवा लक्ष्मी मातेजवळ आपण प्रज्वलित करावा. 5वा दिवा पिंपळाच्या झाडाजवळ आपण लावावा. त्यासोबतच 7वा दिवा घराजवळ एखादं मंदिर असेल तर तिथं जाऊन प्रज्वलित करावा. 8वा दिवा आपल्या घरातील कचरा कुंडी आपण ठेवतो त्या ठिकाणी लावावा. 9वा दिवा घरातील गॅस शेगडीच्या जवळ आपण लावावा. 10वा दिवा पाण्याच्या माठाजवळ आपण प्रज्वलित करावा आणि राहिलेले दिवे रांगोळीवर तसेच घराच्या परिसरात आपण प्रज्वलित करावेत. आणि 13वा दिवा घराच्या टेरेसवर आपण लावावा. धनत्रयोदशीच्या दिवशी 13 दिवे लावल्याने घरातील दारिद्र्य दूर होते. तसेच धनत्रयोदशीच्या दिवशी 13 या अंकाला विशेष महत्त्व आहे, कारण धनतेरस म्हणजे 13व्या दिशेला आपण हा सण साजरी करतो. त्यासाठी 13 दिवे लावण्याला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. त्यासोबतच असं मानलं जातं की या दिवशी आपण जी काही खरेदी करतो, मग ती सोन्याची असेल किंवा कोणत्याही गोष्टीची असेल, त्यामध्ये 13 पटींनी वृद्धी होते. त्यासोबतच माता लक्ष्मीचा वरदहस्त कायम आपल्या कुटुंबावर अखंड राहतो. त्यामुळे न विसरता धनत्रयोदशीच्या दिवशी आपण 13 दिवे आवर्जून लावावेत. श्री स्वामी समर्थ.